हॅलो, मी कोकणातली या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आता आवळ्याचा सीझन आहे, तर आपण आता बनवणार आहोत आवळ्याचा मुरंबा। तर आता मी काय केलं आहे, आवळा स्वच्छ धुवून घेऊन त्यांना आपण कोरडा करून घ्यायचा आहे। कारण मुरंबा आपण भरपूर दिवसासाठी ठेवतो, तर तो नेहमी कोरडे करून घ्यायचा आवळा। आता माझे सगळे आवळे स्वच्छ पुसून झाले आहेत। तर आता आपण ह्याला एक एक आवळा करून किसून घ्यायचा आहे बारीक। मोठ्या किसणीवर घ्यायचा, कारण जेणेकरून थोडासा बारीक मोठा असं किसला जातो तो। छोटी किसणी घेतली तर खूपच बारीक तो किसला जातो। तर असा मोठ्या किसणीवर मी सगळे आवळे किसून घेणार आहे। आता मी यामध्ये अर्धा ग्लास पाणी घालणार आहे। तर आता आपण काय करणार आहोत, गुळाचा पाक बनवून घेणार आहोत। तर मी घेतले आहेत अर्धा किलो आवळे। तर अर्धा किलो आवळ्यासाठी आपण 1 किलो गूळ यूज करणार आहोत। इथे मी पिवळा गूळ यूज केला आहे, कारण त्याचा कलर थोडासा चांगला दिसावा म्हणून। काळा गूळ घेतला तरीही चालेल, काळा गूळ हा थोडासा काळपट कलर दिसेल त्याला। आता हा गूळ आपण पूर्ण त्याच्यामध्ये वितळल्यावर हाताने बघायचं की त्याला तार आले असेल तर तो पाक व्यवस्थित बनला असं आपण म्हणू शकतो। आता माझ्याकडे थोडासा गूळ कमी होता, म्हणून मी थोडीशी अर्धी साखर अर्धा गूळ असं यूज केला आहे। आता आपण यात घालूया वेलची पूड। वेलची पूड घातल्यावर छान असं त्याला स्मेल येतो आणि टेस्टही छान लागते। त्याच्यानंतर याच्यात मी घालणार आहे थोडीशी लवंग पूड, म्हणजे ते आपल्याला सर्दी वगैरे होत नाही किंवा चांगलं असं त्याच्यासाठी आपल्याला ते बाधत नाही। आता माझा गूळ सगळा व्यवस्थित वितळला आहे, तर आता आणि पाकही व्यवस्थित झाला आहे। तर आता आपण यात घालूया आवळा, कारण आवळा लवकर थोडा घालायचा, कारण आवळा त्याच्यामध्ये प्रॉपर असा शिजला पाहिजे, तर तो गोड होतो आणि छान त्याला गुळाची टेस्ट लागते। आता बघा माझा परफेक्ट मुरंबा रेडी आहे। आता ह्याला आपण असंच ठेवणार आहे, थोडा मुरेल त्याच्यामध्येच मुरेला की छान लागतो। दुसऱ्या दिवशी आपण त्याला बरणीत भरून ठेवायचं आहे। व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।